मनोज रांगेंच्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ लातूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे। आज लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली। आज लातूर शहरासह जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलेलं आहे। त्याची दृश्य आपण बघू शकता। अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे मनोज रांगे पाटील यांचा आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही, उपोषणाची दखल घेतली जात नाही असा आरोप करत मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय। आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सचिन अंकुलके यांनी। आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या 7 दिवसापासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची या उपोषणादरम्यान प्रकृती खालावलेली आहे। यावर आता मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। आज लातूर जिल्हा बंदची हाक जी आहे ती मराठा समाजाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आपण आता सध्या मुख्य बाजारपेठेमध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत लातूरच्या। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मराठा समाजातील कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि लातूर जिल्हा बंदची हाक त्यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मुख्य बाजारपेठेतली सर्व दुकाने जे आहेत ते सध्या या ठिकाणी बंद झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर शाळा असतील, महाविद्यालय असतील आणि बस सेवा असतील या ठिकाणी बंद करण्याचं आवाहन ही मराठा समाजाकडून करण्यात आलं होतं आणि शांततेच्या मार्गातून हे आंदोलन या ठिकाणी मराठा समाजाकडून केलं जात आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे सरकारने लक्ष द्यावं अशीच मागणी या ठिकाणी केली जाते, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल असाच इशारा मराठा समाजाकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सचिन अंकुलके, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।